जय महाराष्ट्र मित्रांनो, मुलांना वर्क पोलीस भरतीला भरपूर जण म्हणतात सर आम्हाला जिम वर्कआउट सांगा, जिम मधला वर्कआउट सांगा, जिम मध्ये कसा वर्कआउट करता आपल्याला गोळ्यासाठी 100 मीटर साठी किंवा 1600 मीटर साठी. कारण की कोणता पण ऍथलेटिकचा इव्हेंट असू द्या आपल्याला जिमची म्हणजे वजन उचलण्याची प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे लेग वर्कआउट लागतं, त्याला अपर बॉडी वर्कआउट लागतो. तो कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ बनवणार मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा आपल्याला बॉडी वॉर्म करायची. बॉडी वॉर्म नंतर आपल्याला पहिल्यांदा पुशअप घ्यायचे पहिल्यांदा, त्याच्यानंतर बाकीच्या वर्कआउटला सुरुवात करायची. म्हणजे बॉडी जरा आपली ऍक्टिव्ह होईल. पहिल्यांदा आपल्याला जोर नाही तर पुशअप काही पण मारायचे. आणि आता ह्याच्यामध्ये मी दोन भाग करणार आहे. एक दिवस लेग वर्कआउट करायचा आणि 2 दिवस अपर बॉडी वर्कआउट करायचा. सॉरी, 1 दिवस लेग वर्कआउट, 1 दिवस अपर बॉडी वर्कआउट आणि 1 दिवस पूर्ण मल्टीजिम म्हणजे पूर्ण बॉडी वेट वर्कआउट, बॉडी वर्कआउट. असं आपल्याला 3 दिवस जिम वर्कआउट करायचा आठवड्यातून. पण ते पण तुमच्या एकदा मॉर्निंग सेशनला करायचं आणि 2दा इव्हिनिंग सेशनला करायचं. म्हणजे आपल्याला सकाळच्या वर्कआउट मध्ये खंड नाही पडला पाहिजे. समजलं तुम्हाला? कोणते पण 3 दिवस चॉईस करा आणि त्याप्रमाणे वर्कआउट. पहिल्यांदा आपण जोर मारूया. वीस चे 3 सेट झाल्याच्या नंतर आपल्याला बाकीच्या वर्कआउटला सुरुवात करायची. तर पहिल्यांदा आपल्याला तुमच्याकडे मोगरी असेल, मूगदल म्हणतात, काही मोगरी म्हणतात, आपल्याला मोगरीचे पहिल्यांदा 3 सेट करायचे. 50-50 चे मारा. पहिल्यांदा हळूहळू वाढवत जा. पहिल्यांदा 30 मारा, नंतर 50-50 चे 3 सेट मारायचे. या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्याच्यात 30 चे आपल्याला 3 सेट करायचे. पहिल्यांदा आपण अप्पर बॉडी वर्कआउट घेतो, म्हणजे पूर्ण अप्पर बॉडी. त्याच्यानंतर आपण लेग वर्कआउटचा तुम्हाला मी वेगळा वर्कआउट सांगणार आहे. दुसरा सेट आपल्याला हा घ्यायचा आहे. याचे आपल्याला 20-20 चे 3 सेट. तुम्हाला बार झेपल तसाच घ्यायचा आहे जिम मधला, किंवा तुमच्या ग्राउंड वरती असेल तसा तुम्हाला झेपल तेवढा. हा 22 किलोचा बार आहे, मला झेपतो म्हणून मी हा घेतलाय. याचे 20-20 चे 3 सेट. याप्रमाणे पूर्ण पोझिशन बघायचं. 1 2 पूर्ण याप्रमाणे खालची पायाची मुवमेंट ही झाली पाहिजे आणि पूर्ण बार समोर गेला पाहिजे 45 डिग्री मध्ये, याप्रमाणे. ओके, याचे आपल्याला 20-20 चे 3 सेट करायचे. मित्रांनो, तुम्ही जिम मध्ये बेंच प्रेस हा सेट मारला असेल. आपल्याकडे काय बेंच नाहीये, त्यामुळे मी खाली झोपूनच सेट मारायला सांगतो तुम्हाला. इनक्लाइन, डिक्लाइन आणि फ्लॅट हे आपल्याला 3 सेट मारायचे. तुमचे इथं बार असेल, फ्लॅट, इनक्लाइन, डिक्लाइन अशा पद्धतीने. वाटलं तर मी कधी जिमला गेलो तर मी मध्ये व्हिडिओ देईल टाकून तुम्हाला. इनक्लाइन, डिक्लाइन, फ्लॅट बेंच वरती मारायचे. मी तुम्हाला खाली झोपून दाखवतो. म्हणत नाही मास्तर काय दाखवतोय, पण आता आपल्याकडे बेंच नाही, त्याच्यामुळं या पद्धतीने चेस्ट अप करून 1 2 3 4 5 6 एवढा परफेक्ट बसणार नाही असं झोपून, पण बेंच वरती एकदम परफेक्ट बसणार. 5 6 7 8 9 10. ह्याच्यावरती काय परफेक्ट बसणार नाहीये, थोडासा प्रेस कमी येणार. आणि बेंचवर असला पूर्ण बार खाली जात असतो, पण असा काय बार ते एवढा आपला खाली जाणार नाही. त्यामुळे हा सेट तुम्ही बेंचवरती मारण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. म्हणजे बेंचवरच मारा, असा मारू नका. तुम्हाला फक्त मी एक डेमो दाखवला. हे इनक्लाइन, डिक्लाइन आणि फ्लॅट ह्याच्यावरती. पण काही मुलांची चेस्ट बसत नाही. चेस्ट वर्कआउट साठी पण हा वर्कआउट खूप महत्वाचा आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त पुल वर्कआउट करायचं मित्रांनो, ओढणे. फक्त पुल वर्कआउट करायचं, पुश वर्कआउट जास्त करायचं नाहीये. तर मी पुढचा सेट सांगतो तुम्हाला चेस्टचाच. आपल्याला पूर्ण चेस्ट, ट्रायसेप, बायसेप, बॅक वगैरे सगळे सेट आपल्याला सोबतच घ्यायच्यात अप्पर बॉडीमध्ये. नाही तर माणसानं सरांनी एका दिवशी सगळे सांगितले, एका दिवशी सगळं असतं. चेस्ट अप करून 1 2 3 4 5 6 पूर्ण सेट हा पूर्ण फील करून मारायचा आहे. चेस्ट वर घ्यायचा, पूर्ण फील करायचा आहे. 1 2 तुमच्याकडं मशीन असतं जिम मध्ये, ती मशीन वेट लावून आपण मारतो 1 2, परत फ्लाय मारतो वेट लावून
1 2. मी जिम मध्ये गेलो तर नक्कीच तुम्हाला ते व्हिडिओ 100% दाखवण्याचा प्रयत्न करेल. आज आला दुसरा सेट. पुढचा सेट हा आपण ना बॅक साठी घेतोय. आपण ऍथलीट आपल्या विंग जास्त बाहेर नाही निघला पाहिजे, आपण बॅक जास्त मारत नाही, पण आपल्याला पुल सेट मध्ये हा वर्कआउट होतो. त्यामुळे काय आपण काय आठवड्यातून का रोज जिम करत नाही, त्यामुळे हा सेट घ्या. पूर्ण बॅक आर्च करायचे या पद्धतीने आणि वेट लावायचं. मी वेट लावलेलं नाहीये तुमच्याप्रमाणे. 1 होल्ड करत, 2 3 4 5 6 7 8 9 10. याच्या आपल्याला पहिल्यांदा वेट 5 किलो लावून 15 लावायच्या, नंतर मग परत 5 kg वाढवायचं, म्हणजे 10 kg लावून 12 मारायच्या, मग परत 5 kg वाढवायचं, त्यानंतर 10 रेपिटेशन. अशा 3 रेपिटेशन आपल्याला ह्याच्यावरती करायच्यात. पुढचा सेट हा बॅक साठीचे. तुमच्या तिथं बेंच असेल काय, आपल्याकडे काय बेंच नाहीये का काय नाही, त्यामुळे मी पूर्ण हाताचा सपोर्ट घेऊन बॅक मागाच्या सारखी पूर्ण आर्च करून ह्या पद्धतीने बॅक आर्च करायचे. 1 2 3 4 5 6 7 8. परत दुसऱ्या बाजूने हे 15 रेपिटेशन घ्यायचे. 1 2 3 4 5. दोन्ही बाजूने, ह्या बाजूने 15 ह्या बाजूने 15. वेट वाढवत जायचंय, रेपिटेशन कमी कमी करते यायचंय. याच्यामध्ये हे स्टेबल ठेवा. ह्याच्याऐवजी बेंच असेल तर ठेवा, आपल्याकडे बेंच नाही त्यामुळे मी हेच ठेवलेलं आहे. समजलं तुम्हाला? हा पुल साठी जबरदस्त वर्कआउट आहे. पुढचा सेट आपण शोल्डर साठी घेतोय. वेट तुम्हाला जे पण तसं घ्यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8. पहिल्यांदा 15 रेपिटेशन घ्यायच्यात. समजा पहिल्यांदा तुम्ही 10 किलो वजन घेतलं असेल तर नंतर 12 kg घ्यायचंय, नंतर 12 रेपिटेशन, नंतर 10 kg घ्यायचंय, वजन कमी करायचंय, परत 10 रेपिटेशन. हा शोल्डरचा वर्कआउट. आणि पुढचा वर्कआउट लगेच सांगतो मी. या बारला 5-5 kg वजन लावायचंय आणि ह्याचा पण शोल्डर वर्कआउटच घ्यायचा आहे. याप्रमाणे 1 2 3 4 5 6 7 8. ह्याला दोन्ही बाजूने पहिल्यांदा 5-5च्या थाळ्या लावायच्यात. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा 15 रेपिटेशन, नंतर अजून 5ची थाळी टाकून 12 रेपिटेशन, नंतर परत 5ची थाळी टाकून 10 रेपिटेशन. वजन वाढवत न्यायचंय, रेपिटेशन कमी करायचे. पुढचा सेट आपल्याला फ्लाय घ्यायचंय. चेस्ट अप करायचे, पूर्ण हात बाहेर आहे अशा प्रकारे. 1 स्लो, 2 3. जाताना फास्ट वर न्या, पण आणताना एकदम स्लो आणा. 5 6 7. हे आपल्याला पहिल्यांदा 5 kg घेऊन आपल्याला 15 रेपिटेशन, नंतर 7.5 kg घेऊन 12 रेपिटेशन, नंतर 10 kg घेऊन 10 रेपिटेशन. आता प्रत्येक सेटचे 3-3 सेट घ्यायचे बरं आपल्याला. समजा 3-3 रेपिटेशन. 1 2 स्लो, 3 स्लो, 5 4 5 6 7. तुम्हाला वजन झेपल त्याप्रमाणेच घ्यायचंय. पहिल्यांदा सांगितलं 15 12 10 असे रेपिटेशन. लगेच दुसरा वर्कआउट सांगतो सेम. ह्याच्यावरतीच वेट लावून मित्रांनो ह्या पद्धतीने 5-5च्या थाळ्या लावल्या, चेस्ट अप करायचे ह्याप्रमाणे. 1 स्लो, 2 स्लो, 3 स्लो, 4 स्लो, 5 स्लो. अशा पद्धतीने आपल्याला 15 12 10 वजन कमी कमी करून. मी तुम्हाला प्रत्येक वेळी तेच सांगतोय मित्रांनो. पुढचा सेट सांगतो. पुढचा सेट आपण ट्रायसेप साठी पोल वर्कआउट घेतोय. त्याप्रमाणे वजन लावून अशा पद्धतीने तुम्ही बेंचवर पण मारू शकता, स्टँडिंग पण मारू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही हा सेट बेंचवर पण मारू शकता आणि स्टँडिंग पण मारू शकता. हा ट्रायसेप साठी पुल वर्कआउट घेतला आपण. दुसरा वर्कआउट लगेच सांगतो तुम्हाला.
डंबेल घेऊन आपल्याला बोथ हँड वर्कआउट करतो या पद्धतीने. हात सेम आता केला त्याप्रमाणे 1 2 3 4 5. ह्याचं पण तसंच वजन कमी करत 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 आपल्याला रॅपिटेशन कमी करायचं. 15 12 10. नेक्स्ट सेट आपल्याला सिंगल हँड मारायचा आहे याप्रमाणे 1 2 3 4 5. ह्या हातावर 15, ह्या हातावर 15. 1 2 3 4 5. ह्या हातावर 15, ह्या हातावर 15. पहिल्यांदा 5 kg घेतलंय, नंतर 7.5 kg, नंतर 10 kg. अशा आपल्याला रॅपिटेशन पूर्ण करायच्यात. पुढचा सेट आपला हा झाला. आपल्याला लगेच डायमंड पुशअप मारायच्यात हात क्लोज धरून असे. 1 2 3 4 5 6. असे आपल्याला लगेच 15 15 15 असे 3 रॅपिटेशन आपल्याला पूर्ण करायच्यात. हा झाला आपला अप्पर बॉडीचं वर्कआउट. ह्याच्यामध्ये मी बायसेपचे 2 सेट सांगतो फक्त. मोकळा बार घेऊन असा मोकळा बार घेऊन आहे ना, तर मग जास्त जेवढे रॅपिटेशन जाते ना तेवढं मारायच्यात. स्लो 1 2 3 4 5. जेवढे जाते 30 जाते 40 जाते 50 जाते असे आपल्याला दोनदा सेट मारायचा आपल्याला ट्रायसेपसाठीचा. समजलं तुम्हाला? आणि अजून एक सेट सांगतो तुम्हाला. 5 kg घेऊन हॅमर मारायचा. 1 स्लो 2 3 4 5 6 7. वजन वाढवत न्यायचं आपल्याला. समजलं? परत स्लो पूर्ण घ्यायचं आहे. 1 2 3 4 5. समजलं तुम्हाला? असे बायसेपचे तुम्हाला 3च सेट सांगितले मी तुम्हाला. हे झालं आपलं पूर्ण अप्पर बॉडीचं वर्कआउट. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण लोअर बॉडीमध्ये कोणता वर्कआउट करायचा, म्हणजे हे या आठवड्यातून 1 दिवस आणि 1 दिवस आपल्याला पूर्ण बॉडी घ्यायची. त्याच्यामध्ये लेग वर्कआउट पण आणि अप्पर बॉडी वर्कआउट पण, आणि 1 दिवसमध्ये लेग वर्कआउट घ्यायचा आहे. तर आपण लेग वर्कआउटला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपल्याला लंजेसचे मी वेगवेगळे 2 सेट आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला बारवरती सांगतो. वेट लावून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने असा मिडलला बार घ्यायचा आहे. 1 2 3 4 5. या पायावर 15. लगेच या पायावरती 15 मारायचे. 1. बॉडी पोझिशन ही अशीच पाहिजे. 2 3 4 5. अशा पहिल्यांदा याच्यावर 15, नंतर वजन लावून 12, नंतर वजन लावून 10. या पद्धतीने मारायचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 3 प्रकारचे सेट आहे. हेच लंजेस शोल्डरवरती घेऊन या पद्धतीने मारू शकता. 1 2 3. परत 1 2 3. हा झाला लंजेसचा दुसरा सेट. तिसरा सेट मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला डंबेल घेऊन या पद्धतीने 1 2 3. ह्याच्यावर 15 घेऊन परत ह्याच्यावर 15. 1 2 3. ह्याच्यावर 15 घेऊन ह्याच्यावर 15. समज तुम्हाला लंजेसचे ह्याच्यापैकी एकच सेट आपल्याला या वर्कआउटमध्ये मारायचं आहे. 1 2 3. तर मित्रांनो हे आपले झालेले 103 सेट. पण तुम्हाला जिममध्ये मशनी पण असतात लेगसाठी. तुम्हाला माहिती आहे, मला त्या कर्ल वगैरे मारायच्या आणि हॅमस्ट्रिंगसाठी पण आपल्याला मशनी असतात. त्या मशनीवर मारायच्या. मी जिममध्ये गेलो होतो, तुम्हाला मी दाखवलं ते व्हिडिओ. आणि आपल्याला दुसरा वर्कआउट क्लीन अँड जर्क आणि स्नॅच मारायचे वेट लावून. ते जरा थोडंसं अवघड आहे, पण प्रॅक्टिस केलं काय नाही, स्ट्रेनसाठी खूप जबरदस्त वर्कआउट आहे हा. 1 वेट लाव ना. 2 3 4 5 6. हे आपल्याला 10 10 12 12 जसं तुम्हाला रॅपिटेशन जाते 10 10 चे 3 सेट मारत जायचे. आता दुसरा सेट दाखवतो मी तुम्हाला. वेट लावून मारायचे बरं का. मी आता व्हिडिओसाठी वेट लावत नाहीये. डोळ्यामध्ये गाम गेलं तर येड्या
आगाग व्हायला लागले. ऊन पडलंय मारणाचं. हा पण सेट मी कधी मारत नाही, पण आता व्हिडिओसाठी तुम्हाला दाखवतोय. 1 2 वेट लावून मारायचंय. 3 हा सेट जरा कमी बार घेऊन मारायचंय, कमी वजन घेऊन. 4 5 आपल्याला 10-10चे 3 सेट करायचे. समजलं का तुम्हाला? आई ग बंद करा. मित्रांनो हा लेग डे एक दिवस. लेग डे मंगळवारी घ्या, अप्पर बॉडी गुरुवारी घ्या आणि शनिवारी पूर्ण बॉडी वर्कआउट घ्या. म्हणजे हे पूर्ण सेट हे शनिवारी घ्यायचे, मंगळवारी लोअर बॉडी आणि गुरुवारी अप्पर बॉडी. वर्कआउट करायच्या अगोदर वॉर्मअप करा चांगला. वर्कआउट झाल्याच्या नंतर रनिंग करायची, चांगली स्ट्रेचिंग करायची, त्याच्यानंतरच मग वर्कआउट बंद करायचा. डाएट व्यवस्थित ठेवा. आपल्या बॉडीचा वर्कआउट जेवढा करतोय तेवढी त्याची झीज भरून निघन आणि बॉडी बिल्ड होईल. वर्कआउटसाठी आपली जो आपण त्याचा व्यायाम करतोय परफॉर्मन्स त्याचा चांगला येणार. तर मित्रांनो जिमबद्दल तुम्हाला अजून काय अडचणी असतील मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो आपला वर्कआउट कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मला लय मेहनत लागली हा वर्कआउट करायला, पण ऊन लय लागते. आता पर वाजल्यात किती वाजलं 11:30 वाजल्यात आता पर, ऊन मारणाचं आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जय महाराष्ट्र. नको चंद्र तारे. हो चालेल. बस बस.